नमस्कार, किरण शिंदे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, रामपूर नावाचे गाव असतं आणि त्या गावात दोन घट्ट मित्र म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र रामू आणि श्यामू असतात। ते दोघांचं घर पण शेजारीच होतं, शेत पण शेजारीच होतं। ती घरी एकदम बाजार करून एकदमच जायचे, बाजारला पण दोघं एकदमच जायचे, शेताला पण एकदमच जायचे। म्हणजे एवढी यांची घट्ट मैत्री होती, खूप घट्ट। मग ते असं जात होतं। पण एक दिवशी रामू आणि श्यामू मध्ये खूप मोठं भांडण झालं। त्या भांडणाचं रूपांतर अबोल्यामध्ये झालं, म्हणजे बोलायचं नाही। मग त्या भांडणामुळे त्यांचं बोलणं तुटलं। शेत तर शेजारी, घर शेजारी सारखं दिसणार, तरी पण त्यांनी बोलणं सोडलं। मग बोलणं सोडल्यावर आहे ना, रामूची काय चुकी नसल्यामुळे तो शांत शांत ह्याच्यानं ते समोर जायचा यायचा, पण तोंड वर करून तो पण काय बोलत नव्हता। कारण श्यामूने रामूला खूप बोललेला असतं विनाकारण। मग श्यामूला खूप वाईट वाटत असतं। 2-3 दिवस राग ना त्याचा शांत झाला। मग त्याला ना कळत असतं की बाबा आपण चुकीचं बोललो आपल्या मित्राला। मग तो विचार करतो आता काय करायचं। एक गावात एक साधू महाराज असतात। श्यामू त्याच्याकडे जातो, म्हणतो महाराज, माझ्या आणि माझ्या मित्रामध्ये खूप मोठं भांडण झाले। मग साधू महाराज म्हणतात, चुकी कुणाची होती? चुकी दोघांची पण होती, पण रामूनी मला एवढं काही बोललं नाही, पण मी खूप काही बोलून गेलोय। रागाच्या भरात माझ्या तोंडातनं नको ते शब्द निघालेत। मग मला आता माझी चूक कळली आहे। माझे हे शब्द माघारी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं काहीतरी करू शकताल का? काहीतरी करा तुमच्या शक्तीने। साधू महाराज हसतात। साधू महाराज त्या तोंडाकडे बघतात, ठीक आहे म्हणतात। मग ज्या झाडाखाली साधू महाराज बसलेले असतात त्या झाडाच्या आजूबाजूला पाला पडलेला असतो, त्या झाडाचा पाला वाळलेला पाला पडलेला असतो। साधू महाराज सर्व पाला गोळा करतात एका पाटीत, आणि सर्व एका पाटीत गोळा करतात आणि त्याला म्हणतात, हे ने पाला आणि गावाच्या मधोमध ठेव। त्याला काय वाटतंय, ह्याच्याने आपल्या ह्याच्यावर उपाय निघल म्हणून तो घेऊन जातो आणि तो कचरा वाळ्याला पाला गावाच्या मध्यभागी नेऊन ठेवतो आणि वापस येतो। साधू महाराजला सांगतो, मी तो पाला तुम्ही सांगितल्यासारखं गावाच्या मध्यभागी ठेवून आलो। ठीक आहे म्हणतो, एक काम कर म्हणतो, हे मंत्र सांगतोय मी तुला, ह्याचा जप कर थोड्या वेळ। मग त्याला खूप सिरियस त्याला खरंच वाटत असते। मग त्यानं मनोभावी मंत्र वगैरे म्हणतो। मग थोड्या वेळ काळ जातो, 1-1.5 तास, म्हणजे एवढा वेळ गेला। महाराज म्हणतात, श्यामू, आपण मागाशी आहे ना जी तुला ना मी मागाशी मी तुला जी पाला दिलता ना गावात ठेवायला, गावाच्या मध्यभागी, ते आण आता। मग तो खरंच जातो आणायला, बघतो तर काय, सगळा पाला वाऱ्याने जिकडे तिकडे उडून गेलाय आणि त्याला गोळा करणं हे शक्य नव्हतं। त्याला कळालं। मग तो वापस महाराजांकडे येतो। साधू महाराजला सांगतो, महाराज, सर्व पाला उडून गेलाय, आणणं हे शक्य नाही, आता काय करायचं? महाराज हसून बोलतात, मूर्ख, तुला एवढं कळत नाही का? ही एक वस्तू आहे जी आपण म्हणजे एखादा वाळलेला पाला आहे, ते एका ठिकाणी राहील का? वाऱ्याने वगैरे उडूनच जाणार। तसंच आपल्या तोंडाचं पण आहे, एकदा शब्द गेलेला वापस घेता येत नसते। जसं एकदा पाला ठेवलेला वापस तुला अन्न झालं नाही ना, तसंच ह्याचं पण आहे। एकदा तोंडातनं शब्दवाहिनी गेलेली, त्याला कितीही ताकद लावतो, कोणीही आणू, कुठला चमत्कार कर, कोणी वापस आणू शकत नाही। म्हणून आपण बोलताना शब्द जपून वापरायचे असतात। म्हणजे आपली तुला पश्चाताप आता तुला कळलं असेल काय करायचं, मी काय सांगण्याची गरज नाही पुढचं। मग ते श्यामूला कळतं आणि खूप पश्चाताप होतो की आपण आपल्या मित्राला असं का बोललो, आता काय करायचं। मग तो सरळ रामूकडे जातो, रामूचे पाय पकडतो, मला क्षमा कर रामू म्हणतो, की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तुला एवढं मी बोललो, रागाच्या भरात नाही ती काय बोललो। रामू मोठ्या मनाचा होता, त्यानं मित्राला लगेचच माफ केलं आणि त्यांची मैत्री पहिल्यासारखी परत चालू झाली। सांगण्याचं तात्पर्य काय, या गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य काय, जे आपण शब्द वापरतो ती जपून वापरायला पाहिजे। घर असू, घरातल्यांसोबत असू, मित्रांसोबत असू, बाहेर शेजारी पाजार असू, इतर कोणी असो, आपण कुणाबरोबर जर तुम्ही करत असला ना, शब्द जपून वापरायचे।
कारण तोंडात नाही गेलेला शब्द हा कधी माघार आणता येत नाही. जसा आहे ना धनुष्यबाणामधला आहे ना बाण सुटलेला आणि तोंडातला सुटलेला शब्द ही दोन्ही कधी वापस येऊ शकत नाही. त्यामुळं बोलतानाच विचार करून बोलत जावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करणार. धन्यवाद.